नमस्कार. मीडिया डेली न्यूजच्या विद्यार्थी आणि पालक यांसाठीच्या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा जोशी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत वाळकी येथील ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ कांडेकर सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संस्थेच्या सचिव सौ ज्योतिताई कांडेकर. आपल्या दोघांचं या कार्यक्रमात विशेष स्वागत. नमस्कार. सर, मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा विचारायचा आहे की वाळकी सारखं छोटंसं गाव आहे, साधारण एक 20,000ची त्याची लोकसंख्या आहे. तर या गावात इंग्लिश मीडियम सारख्या शाळेचं सुरुवात करणं आणि यामध्ये तुमचा प्रवेश कसा झाला आणि कशी सुरुवात झाली या सगळ्याला? प्रथम मी क्लासच्या क्षेत्रातून शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. प्रथम वाळकीत क्लास घेतले, त्यानंतर नगरमध्ये क्लास घेतले आणि भाऊसाहेब फिरोदिया, इचरसबाई या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून माझ्या असा मनात विचार आला की ही जी शैक्षणिक प्रगती आहे ती आपल्या खेड्यातील मुलापर्यंत पोहोचावा आणि त्या उद्देशाने सन 2016 रोजी मी ज्ञानगंगा इंग्लिश मीडियमची स्थापना केली. परंतु ती गावामध्ये भाडेतत्वावर होती. परंतु शैक्षणिक शासनाच्या ज्या अटी आहेत त्या अटीनुसार, जागेच्या अटीनुसार मला ही शाळा वाळकी सोडून 3 किलोमीटर स्वतःच्या शेतात तयार करावी लागली. आणि शाळा सुरू करताना माझ्याकडे साधारण एक 50 विद्यार्थी होते सुरुवातीला. परंतु आज माझा पट जवळजवळ 200 आहे. विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे माझ्याकडे आता 3 मुलं स्कॉलरशिपला आले. अच्छा. 18 मुलं नवोदयला आले, टॅलेंट सर्चला 2 आलेत. आणि प्रकर्षाने जर सांगायचं म्हणलं तर ही संस्था ही पैशासाठी काम नाही करत. अच्छा. म्हणजे कामासाठी पैसे घेते. प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडे आम्ही लक्ष देतो. तो गरिबाचा आहे, श्रीमंताचा आहे, मजुराची मुलं इथे शिक्षण घेतात. अगदी रोजंदारीच्या बायांची मुलं सुद्धा इथं आहेत. त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला जातो. आणि सगळ्यात विशेष महत्त्वाची बाब म्हणजे समाजकार्याचा वसा म्हणून मी जे गरिबांची मुलं आहेत किंवा ज्यांना आई नाही, वडील नाहीत किंवा एखाद्याच्या घरात काही अपघाताने काही झालं किंवा व्यावहारिक काही अपघात झाला तर त्या मुलांची या शाळेमध्ये कुठलाही 1 रुपया सुद्धा फी घेतली जात नाही. अशी जवळजवळ मागल्या वर्षी 7 विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये होते. म्हणजे ही शैक्षणिक कार्याबरोबरच समाजकार्य सुद्धा हो, तुमच्या खूप हातून मोठं समाजकार्य करतो आणि आम्ही. ते शिक्षण आता सध्याला म्हणजे या काळात इतकं महत्वाचं असताना कुठलाही सामान्य घरातला विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी तुमचे प्रयत्न हो, असतात. तर 100% मग प्रयत्न. यामध्ये तुम्ही इथे ज्या वेळेला मुलांना प्रवेश देता त्यामध्ये शिक्षक आणि मुलांमधली सध्या आपण बाहेर बघतो वाढती हो, दरी खूप आहे. हो, हो, तर हो. ती इथं कसा समन्वय साधला जातो आणि शिक्षकांमध्ये आणि शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये? आणि विद्यार्थ्यांची दरी वाढण्याचं एक प्रमुख कारण माझ्या नजरेत जे आलं आहे, तर पैशासाठी आपण काम करतो की कामासाठी पैसे घेतो? हा जो प्रमुख प्रकार आहे, तो प्रमुख मुद्दा आहे. त्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्याची दरी वाढत चालली असं मला वाटतं. आमचा जो शिक्षक आहे, अगदी जेमतेम पगारावर काम करतो. मला चांगलं आठवतंय म्हणजे रोजचा वर्षाचं जर आपण पाहिलं तर 15 ऑगस्टला आमचे शिक्षक 6ला इथं राहतात. अतिशय आत्मीयतेने काम करतात. 8-8 वर्षाचे शिक्षक या इंग्लिश मीडियमला आहेत. आणि अगदी जिव्हाळ्याने विद्यार्थ्याला जवळ घेतात. त्याला येईपर्यंत शिकवतात. शिकवतात. मी सुद्धा स्वतः अध्यापनाचं काम करतो. आमच्या पत्नी बी करतात. या सगळ्या गोष्टी करतात. आणि खूप असा जिव्हाळा आहे. आणि आमच्या पालक रिलेटेड संबंध आहेत. म्हणजे आमचा वैयक्तिक पालकाशी संपर्क रोजची रोज आहे. म्हणजे फेस टू फेस कॉन्टॅक्ट घेतो. त्या मुलाच्या काय अडचणी आहेत, काय नाही, त्या पालकाच्या समजून आम्ही रोज सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मुलांची उत्कृष्ट प्रगती माझ्या हिशोबाने आसपास जो परिसर आहे 10-5 गावात असेल त्याच्यामध्ये माझी शाळा सगळ्यात मोठी आहे. कारण एवढ्या खेड्यात, एवढ्या रानात शाळा चालवणं, ऍडमिशन करणं ही जो गोष्ट सोपं नाही. नाहीये. माझी पहिलीची ऍडमिशन जानेवारीतच संपली. त्याच्यामध्ये 25 मुलं आहेत. त्याच्यापैकी 4 मुलं अशी का त्यांची फी वगैरे काहीच नाही. काहीच नाही. पण त्यांची आमची जानेवारीतच त्यांना पहिलीचं ट्रेनिंग आम्ही अगदी सीबीएसई जे नवीन शासनाचा प्रकल्प आहे त्यानुसार आम्ही आता सुरू केलंय आणि त्यांचं ट्रेनिंग पण देऊन झालं मुलांचं सगळं. अच्छा. मग आता इतकी तुम्ही सगळी पार्श्वभूमी सांगितली आहे. शिक्षणाचा आता सध्याचं होणाऱ्या बाजारीकरण आणि तुमचं इथलं वातावरण बघता, मग त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? की आता बाहेरचं आता शहरातल्या जर शाळा बघितल्या, हं, तर निव्वळ फक्त वर्षाची वाढीव फी हं, हं. आणि तसं तिथं बघायला गेलं तर शिक्षणाचा दर्जा तसा काहीच नाहीये. आणि म्हणजे मिळत नाही. पालकांना तशी मुलांची प्रगती पण पाहायला मिळत नाही. तर मग त्या बाजारीकरणाबाबत तुमचं काय मत आहे? आज असं झालंय पालक वर्गामध्ये कंपॅरिझन जी संकल्पना आहे ती खूप मोठ्या प्रमाणात राबवली. आपल्या शेजाऱ्याचा मुलगा कोणत्या शाळेत आहे, त्यानुसार एक क्रेजचा प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु माझं असं म्हणणं आहे, पहिलीच्या मुलाला जर तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलाचं जर कंपॅरिझन करून जर ट्रीटमेंट द्यायला लागले, तर ती ट्रीटमेंट त्याला तिथपर्यंत पोहोचेल का?
बरोबर. समजा त्या इंजिनिअरिंगच्या मुलाला जर तुम्ही 1200 रुपयाचा बूट दिला, तर तोच जर पहिलीच्या मुलाला दिला तर त्याच्या अपेक्षा वाढतात. वाढतात. त्या अपेक्षा पालक पूर्ण करू शकतो का? बरोबर आहे. ठीक आहे, आजच्या याच्यात समजा पहिलीला देऊ शकतो, उद्या कुटुंबात काय अडचण आली आणि त्याचं जी बाजारीकरणचा प्रभाव त्याच्यावर पडला, की कोणत्या शाळेला मुलगा शिकतो हे 4 माणसात सांगताना, त्या आईला मैत्रिणीत सांगताना खूप आनंद होतो. तो नाही. जितक्या उंच लेवलला जाता तुम्ही तितका शिक्षणाचा दर्जा घसरलेला. म्हणजे मला पर्सनली नाव नाही घ्यायचं, बऱ्याच होत्या. तर त्या शाळेचा दर्जा तेवढा नाही. म्हणजे ते पालक किंवा तो विद्यार्थी, ते संस्था प्रमुख स्वतः बोलू शकत नाही. आणि आपल्या विद्यार्थ्याचं काय चाललंय हे आपण पाहिलं पाहिजे, असं मला वाटतं. आणि ती दरी ही बाजारीकरणाने वाढत चालली. तुम्ही पॅकेज पद्धत आली. क्लासवाल्याला पॅकेज ठरवून द्यायचं, शाळेवाल्याला पॅकेज ठरवून द्यायचं आणि त्याच्यावर शिक्षणाचा दर्जा निकाल लागल्यानंतर हातात येतो. त्याच्यामुळे 9वीच्या मुलाला जर एखादी कॉन्सेप्ट सहज विचारली तर त्याला ती क्लिअर नसते. बरोबर आहे. म्हणजे मराठीचा मुलगा असला तर त्याला इंग्रजीमध्ये वाक्य लिहिता येत नाही आणि इंग्रजीचा आला त्याला मराठी कळत मराठी नाही. येत नाही. हा खूप मोठी दरी आणि ती 100% दरी माझ्या शाळेने भरून काढली. मराठी इतकं प्रकर्षाने शिकवलं जातं का आमचे सगळ्यात सुंदर अक्षर आहेत मराठीचे आणि त्याचबरोबर इंग्रजी शिकवलं जातं आणि त्याचा मेळ घातल्यामुळे माझे मुलं पुढे जरी गेले तरी ते मुलं उत्कर्षाने चमकून दिसतात. अगदी झाले मुलं गेलेले पालक मला इथं आणून शाळेला मला वाटतं मागल्या वर्षी 1,00,000 रुपये दान जमा झालं सर. अरे वाह! ही माझी कामाची पावती असं पावती. मला म्हणावं बरोबर आहे. लागेल. मग यानंतर म्हणजे तुम्हाला तुमचा रोजच्या रोज मुलांशी संपर्क येत हो, असतो आणि रोज इथं तुम्ही माझं. वैयक्तिक म्हणजे पालक आणि विद्यार्थी दोघांशी तुमचा संपर्क आहे. हो, हो. तर मग एक तुम्हाला बदलत्या वातावरणात जी सामाजिक सगळंच वातावरण जे बदलते, त्याच्यामध्ये आजकाल तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडीचं कारण वाढल्याचं हो, जाणवतं का? हो, हो. किंवा त्याचे काय परिणाम आहेत? तुम्हाला काय जाणवतात? शाळांमध्ये मुलांचं वागणं म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीवरून पटकन चिडणं असेल, तर हे विद्यार्थ्यांमध्ये आजकाल फार प्रमाणात बघायला हो, मिळते. तर हो. ह्या बदलाची काय कारणं असतील? तर त्या बदलाची कारणं अशी आहेत. आपण जर समजा 20 वर्षापूर्वी पाहिलं तर वर्षातून एखादे 2 कार्यक्रम व्हायचे. बरोबर आहे. त्या विद्यार्थ्याला कुठेतरी आई वर्षातून एकदा दोनदा न्यायची. हं. परंतु आज इतकं प्रमाण वाढलंय, की त्या प्रमाणात त्याला सीमा नाही राहिली. त्या विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्ट दिसती. आईजवळ पैसे तर साधी गोष्ट आहे. मुलाला जर भूक लागली तर ती आई स्वयंपाक नाही करून देत, ती मॅगी करून देते. बरोबर आहे. मग त्याच्या अपेक्षा कॅडबरी पर्यंत जातात. ह्या म्हणजे मुलाच्या चिडचिडीला 90% जवळजवळ त्याची आई जबाबदार आहे. बरोबर. आणि ती वस्तू त्याला न मिळणं म्हणजे त्याचा चिडचिडपणा आहे. आणि त्याने काय होतं समजा रात्री मुलाने मॅगी खाल्ली तुमच्या 8 वाजता, तर तो सकस आहार नाही होऊ शकत. ते रातचं 12ला उठणार, रडणार. असं 4-8 दिवस झालं का ते पुन्हा आजारी पडणार. हे ते आई जबाबदार आहे त्याला. म्हणजे WhatsAppचे आता मी पाहतो ना, तर WhatsApp हे म्हणजे जे तुमच्याकडे सोशल मीडिया आली, त्याचा त्या कुटुंबात जास्त प्रभाव पडला. अ, पैसे कमवण्याचा इतका मोह झालाय पालकांना, की त्या मुलाकडे रोज लक्ष काय नाही. होतंय नेमकं ते मग तो कळत नाही. आलाय शाळेतून त्याच्याबरोबर किती पालक आहेत का रोज संध्याकाळी 1 तास जेवण करू जेवण शकतात, करतो. त्याला वेळ बरोबर आहे. देतात? नाही देत. नाही देत. विशेषतः 4थी पर्यंत तरी देतात. 7वी, 8वी, 9वी, 10वीचे पोरं तर हद्द बाहेर गेल्यानंतर पालक म्हणतात, "अरे, हे तर माहित नव्हतं मला." हं. असं होतंय. ती वेळ निघून गेलेली राहते. ठीक आहे, एखाद्याला गणित समजन, मराठी समजन, पण त्याला संस्कार तर ते देऊ संस्कार शकतात ना. द्यायचे. बरोबर आहे. मग एखादी ती आई संस्कार जे आहेत ते शाळा देण्याचं काम करते. शाळा संस्कार देते, परंतु शाळेत 8 तास पोरगं आहे. बाकीचे तास कुणाकडे ते? घराकडे. मग घराच्या लोकांचं काम आहे ना. ते काय करतात, कांडेकर सरांना 13,000 फी भरली की त्याची जबाबदारी. हे असं नाही होऊ शकत. ही पॅकेज पद्धत नाहीये. बरोबर आहे. याला आई-वडिलांनी जातीने सकाळ संध्याकाळ लक्ष दिलं पाहिजे. अक्षरशः आम्ही डबे पाहतो, कच्च्या चपात्या त्यात, कच्ची खिचडी ती आम्ही आमच्या डब्यातून देतो त्यांना. म्हणजे हे म्हणजे 4थी पर्यंत तरी मला असं वाटतं त्या आईची जबाबदारी आजची जी आई ही समर्थपणे पार पाडताना मला दिसत नाही आणि त्याचे परिणाम आता इथून पुढे भोगावे लागतात. मला असं विचारायचंय, की आता ह्या शाळेत तुम्ही विद्यार्थ्यांप्रती तुमची इतकी आत्मीयता आहे, तर वर्षभरात तुमच्या शाळांमध्ये काय-काय कुठले उपक्रम राबवले जातात? खास विद्यार्थ्यांसाठी म्हणा किंवा त्यांचा सामाजिक सहभाग या सगळ्या गोष्टींमध्ये वाढावा. त्यांना फक्त शैक्षणिकच नाही, तर सामाजिकदृष्ट्या सुद्धा त्यांना सक्षम करावं, यासाठी शाळेद्वारे काय उपक्रम राबवले जातात? आम्ही शाळेमध्ये गेस्ट लेक्चर आयोजित करतो. दिंडी काढतो. एकदम चांगल्या पद्धतीने दिंडी काढतो. सहल, हं, त्याच्यानंतर गॅदरिंगमध्ये असणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव कोणता असावा, हं. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आणि फेस टू फेस मी स्वतः वर्गात जातो. त्या पोरांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजून सांगतो. परत 4थी, 5वी, 6वीच्या मुलांना जबाबदाऱ्या समजतात आपण सांगितलेल्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे माझा एक मुद्दा आहे, एक अर्धा मिनिट तुम्हाला हं. म्हणजे तुमच्या मुद्द्यापासून वेगळं जातो. एक साधारण विचार करा, ज्यावेळेस एखादा महाराज कीर्तनात सांगतो, की दारू पिऊ नये. हं. किती लोक ऐकत आहेत? बरोबर. 1% लोक नाही ऐकत साधारण. हं. परंतु तेच जर एखाद्या शिक्षकाने सांगितलं, की उद्या बाबा हो 2चा पाढा टेबल पाठ करून या, तर किती फॉलो करतात? 90% विद्यार्थी फॉलो फॉलो करतात. करतात. याचा अर्थ विद्यार्थ्याचा 2च माणसावर विश्वास आहे, शिक्षक आणि आई. आई.
आणि ह्यांनी जर पुढे गद्दारी केली तर त्याचे परिणाम म्हणजे ती पोरग व्हायला जाणे, असा माझा एक सरळ विचार आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आईने तिची जर समर्थ भूमिका पार पाडली आणि शिक्षकांनी जर त्याची भूमिका पाडली, पैसे मिळते नाही मिळते पण त्याचं भवितव्य घडवण्याचा योग तुला भगवंताने दिलाय, त्या शिक्षकाने जर स्वतःला असं समजलं तर नक्कीच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. म्हणजे शैक्षणिक प्रगती होईल याच्यात नवल नाही, पण त्या शिक्षणाबरोबर त्याला संस्कार बी जोडले पाहिजे असं बरोबर. मला वाटतं. आणि संस्काराचा अभाव हा खूप मोठ्या प्रमाणात मला आता दिसून येऊ राहिला. आता तुम्ही ज्या वेळेला ह्या शाळेचा सगळा प्रवास सुरू केला, हम्म. तुमच्या बरोबर तुमच्या सहधर्मचारिणी आहेत हो ज्योतिताई. त्यांनी तुम्हाला यामध्ये प्रत्येक क्षणी साथ हो हो दिलेली आहे. हो तर मला ज्योतिताईंना आता प्रश्न विचारायचा आहे, की एल-के-जी, यू-के-जी सारखा एकदम छोटे जे मुलं असतात, त्याची जबाबदारी सगळी तुमच्यावर आहे. तर आईच त्यांची सगळी जबाबदारी घेते. तुम्ही आईच्या मायेने इथे करतात. मग तुम्हाला त्याचा अनुभव कसा येतो? एल-के-जी, यू-के-जीच्या मुलांना सांभाळताना म्हणा किंवा त्यांना वाढवताना तुम्हाला काय अनुभव येतो? अनुभव चांगला येतो तसा, शिकवताना बी मुलांना. आणि हे आता सरांनी सांगितलं डब्याचं वगैरे ते थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक लहान मुलांना. कोणाची झोप होती, कोणाची होत होत नाही. नाही. कोणी रडता येतं, कोणाचं हम्म. हरवतं. हम्म. असाचा अनुभव चांगला बी येतो आणि असं पण येतो. दोन्ही पण मग कारण मुलं एल-के-जी, यू-के-जी म्हणली ही शिक्षणाची प्राथमिक पायरी असते. पाठवून. आई वडिलांना सोडून म्हणजे मुख्य वडील तर नाही पण आईला सोडून मुलं पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकतात. पण त्यावेळेला एक खात्रीशीर कुणी जर मुलांसाठी असेल तर त्या तिथल्या बाई शिक्षक, असतात हां. किंवा शिक्षक असतात. तर त्या सगळ्या मायेने करताना तुम्हाला म्हणजे घरचं बघून शाळेचं ज्यावेळेला तुम्ही सगळं लक्ष देतात, मग हम्म. तुमचं नियोजन कसं असतं? म्हणजे शाळेलाही वेळ द्यावा लागतो. दोन्ही पण ऍडजस्ट करायचं. घरचं बी ऍडजस्ट करायचं, शाळेचं बी ऍडजस्ट करायचं. दोन्ही पण कामासारखेच ऍडजस्ट करायचे. सर मला तुम्हाला असं एक आता शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही एवढं सगळं इतकं चांगल्या पद्धतीने ह्या शाळेचं सगळं प्रोजेक्टेड आहे, तुम्ही सगळं तुमचं मला आता जेवढं ऐकलं त्यावरून असं दिसतं की सगळं प्रोजेक्टेड आहे तुमचं विजन पुढचं. तर तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा आहेत शिक्षणासंदर्भात किंवा शैक्षणिक जे काही आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? मला वैयक्तिक शासनाकडून नाही काही अपेक्षा, परंतु मला शासनाचं एकच म्हणायचं. आता एक नवीन शासनाने पहिलीला सीबीएसई आणलंय का, हो. तर आम्हाला सांगितल्यापासून आम्ही पहिलीच्या मुलांची एल-के-जी, यू-के-जीच्या मुलांची तयारी घेतली आणि सीबीएसईला कॅपेबल केलं. आता समजा मराठी शाळेत एखादं पोरग सीबीएसईला घातलं, समजा तुमचा मुलगा तुम्ही सीबीएसईला घातला, हम्म. त्याला जर एबीसीडी समजा हे जे बीसी कॉन्सेप्ट एकही नाही हम्म. आणि तो आता लगेच पहिलीला कसं सीबीएसई शिकणार? बरोबर. मग मला असं म्हणायचं होतं की शासनाने जो निर्णय घ्यायचा होता सीबीएसईचा त्याच्या आधी 1 वर्ष त्यांना एल-के-जी, यू-के-जीचे ते कॅपेबल मुलं आहेत का, हो. ते जसं समजा एखादी गोष्ट आपण करताना कॅपेबिलिटी एखाद्याला लोन द्यायचं म्हणलं तर त्याची कॅपेबिलिटी, त्याच्या मुलाची का तुम्ही बौद्धिक पातळी चेक नाही करत, मग त्याच्यावर लोड का देता? बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं शासनाने पूर्व प्राथमिक वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे इंग्लिश मिडियमचं पेव आलं. हो. का तर त्यांना ती पहिलीला गेल्यानंतर ती कॉन्सेप्ट क्लिअर नसते, त्यांना काहीच कळत नाही. आणि मग ही कॉन्सेप्ट पुढेच शासनाने दुर्लक्ष केलंय आणि डायरेक्ट पहिलीला सीबीएसईचा बाजार सुरू केला. हे कितपत योग्य ठरण? म्हणजे ह्या शासनाचं जे धोरण आहे हे कुठंतरी अधपतनाकडे चाललं असं मला वाटतं. कारण शासनाने थोडस त्या पूर्व प्राथमिक वर्गाकडे अगोदर लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. डायरेक्ट आहे. सीबीएसई कसं समजेल ना? एखादा खेड्यातला मुलगा जर मजुरा त्या बाईने नेऊन शाळेत बसवलं त्याला सीबीएसई कॉन्सेप्टच समजणार नाही ना, बरोबर. असं मला वाटतं. शासनाने वेळोवेळी देऊन वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे नुसतं असं करून नाही चालणार. म्हणजे मग विद्यार्थ्यांकडे आता बघताना तुम्हाला ते वाचनाचा अभाव जाणवतो का? म्हणजे खूप त्यांना मोठ्या प्रमाणात वाचनाचा अभाव आहे. तर त्याला कारण असं आहे की वाचन ही संकल्पना शाळाच राबवत नाही. बरोबर. मी राबवतो वैयक्तिक, माझं हम्म. द्या सोडून. पहिली गोष्ट शाळेने रोज 1 तास पहिली गोष्ट वाचनाला द्यायला पाहिजे. वाचनाला दिलं. कारण वाचन संस्कृती ही खूप लोप पावत चालली आणि घरी जर गेलं तर ती आई पण वाचत नाही, वडील पण वाचत नाहीत, कुठेतरी आजोबा वाचताना दिसतात. मग त्या मुलाला जो आता एक मला त्याच्या पोट प्रश्न सांगतो, मुलगा मोबाईल कडे का आकर्षित होतो? एक साधा प्रश्न. आमच्याकडे बी पालक तक्रार करते की तो मुलगा मोबाईल मागतो बा, हे करतो. मग मुलगा मोबाईल कडे आकर्षित का होतो? तो त्याला मिळालेला वेळ तो कुठे घालवायचा म्हणून तो मोबाईल मध्ये घालतो. बरोबर. त्याच्या घरी जर त्या पद्धतीने संस्कार केले की बुवा त्याला त्याच्या आईने कशात वेळ घातला, त्याच्या वडिलांनी कशात वेळ घातला, तर तो मुलगा त्याच्याकडे डायव्हर्ट होईल ना. त्याला वेळ मोकळा आहे म्हणून तो मोबाईलकडे डायव्हर्ट. त्याच्या मोबाईलकडे प्रवृत्त करण्यासाठी त्याला काहीतरी दुसरा पर्याय त्या आईने जर उपलब्ध करून दिला तर नक्कीच मोबाईलचं प्रमाण कमी होईल. पहिली गोष्ट त्या कुटुंबात मोबाईल कमी वापरला पाहिजे असं मला वाटतं आणि संवाद घडला पाहिजे. कुटुंबात संवाद नाही राहिला. मग सर शेवटचा तुम्हाला प्रश्न, पुढील नियोजन तुमचं कसं असणार आहे? म्हणजे काय तुमचे प्रोजेक्ट आहेत? मी भविष्यामध्ये याच ठिकाणी
6वी ते 12वी शिक्षणाचा प्रकल्प सुरू करणार आहे. त्याचं भूमिपूजन येत्या पाडव्यालाच करणार आहे. आणि 11वी-12वीचं शिक्षण इथं आसपास क्वालिटी शिक्षण कुठंच नाही. डायरेक्ट नगरला जावं लागतं. त्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये. माझ्या घरात तेवढे एज्युकेटेड लोकं आहेत. एम-एस-सी लोकं असल्यामुळं तो माझा एक मोठा मानस आहे आणि विशेष म्हणजे मुलींसाठी सुविधा करण्याची माझ्या डोक्यात मानस मोठा आहे. अच्छा. त्यांना जी सिक्युरिटी पाहिजे, त्यांना जे सुविधा पाहिजे, तशा पद्धतीने आम्ही 11वी-12वीची उंच दर्जाचं शिक्षण इथं देणार आहेत. कारण माझा मुलगा हैदराबादला शिकवला मी आणि तिथून जे नॉलेज आम्ही आणलंय त्या नॉलेजचा ह्या लोकांना म्हणजे खेड्यातील मुलांना त्याचा आम्ही नक्कीच यूज करून देणार आहेत. असा माझा आणि जे कोणी अडचणीचा पालक असेल, जे कोणी ज्याच्या घरी काही नसेल, त्या मुलांना सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी मी घेणार आहे. म्हणजे उत्तरदायित्व म्हणून हा माझा एक मानस आहे. सर, तुमच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा आणि लवकरात लवकर हा तुमचा नवा प्रोजेक्ट सुद्धा साकार हो आणि त्याला असंच यश मिळत राहो, याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर हे होते सोमनाथ कांडेकर आणि ज्योतिताई कांडेकर, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि ताई सचिव आहेत. भविष्यात येणाऱ्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींसंदर्भात म्हणा किंवा त्यांच्या काही प्रोजेक्ट जे असतील, त्यांचे काही नियोजित कार्यक्रम असतील, त्याबद्दल सोमनाथ कांडेकर सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. लहानपणापासूनच म्हणजे आता पहिलीपासूनच शासनानं लहान मुलांना सीबीएसई पॅटर्न सुरू केलाय, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपलं परखड मत या ठिकाणी नोंदवलेलं आहे. अशाच विशेष कार्यक्रमांसाठी आपण पाहत राहा मीडिया डेली न्यूज. धन्यवाद.